हनुमंताने सीतामाईला धीर दिला की श्रीरामचंद्र स्वतः येतील आणि तुझी सुटका करतील. तरीही तुमची इच्छा असेल तर मी आत्ता तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जातो आणि रामचंद्रांसमोर सोडतो. हनुमंताने त्यावेळेला खरं तर सूक्ष्म रूप धारण केलेलं होतं. त्यामुळे सीतेला प्रश्न पडला आणि ती म्हणाली, तू केवढा मी केवढी, तू मला कसं बरं घेऊन जाशील. आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी हनुमंताने प्रचंड विराट रूप धारण केलं. मात्र सीतामाईंनी उत्तर दिलं की हनुमंता, तू मला पाठीवर घेऊन जाशील, तू महाबलाढ्य आहेस, पण राक्षस तुझ्यावर चाल करतील. रावण, त्याचे पुत्र, त्यांच्याकडे अस्त्र आहेत. त्यांचा सामना तुला करावा लागेल. आणि तुला माहीत नाही का की पतिव्रता स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श वर्ज्य असतो. रावणाने माझं अपहरण केलं तेव्हा त्याचे दुष्ट हात माझ्या शरीराला लागले. हनुमंता, श्रीरामांचा अमोघ बाण रावणाच्या छातीत घुसलेला मला बघायचा आहे. त्या दिवशी मी कृतार्थ होईन. आणि मुख्य म्हणजे तूच मला जर घेऊन गेलास तर श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाला, शौर्याला, पुरुषार्थाला काय अर्थ राहील. रामांनी इथे स्वतः आलं पाहिजे, राक्षस कुळाचा नाश केला पाहिजे, रावणाचा वध केला पाहिजे आणि नंतर माझी मुक्तता केली पाहिजे. अतिशय तेजस्वीपणे सीतेने हे सांगितलं आणि मस्तकावरचा एक मणी काढून त्यांनी हनुमंताला दिला आणि सांगितलं, तू जशी प्रभू रामचंद्रांची मुद्रिका आणलीस तसं मी भेटले याची खूण म्हणून हा मणी त्यांना दाखव. त्यानंतर हनुमंताने अशोकवनाचा विध्वंस करायला सुरुवात केली. अनेक वृक्ष उपटून पाडायला सुरुवात केली. तलाव ढवळून टाकले, टेकड्यांचा चुराडा केला, बाग उजाड केली. तिथे भोवती असणाऱ्या राक्षसी प्रचंड घाबरल्या, थरथर कापायला लागल्या. हा कोण भयानक वानर आहे असं त्यांनी सीतेला विचारलं. हनुमानाने अशोक वाटिकेतल्या राक्षसांच्या एका मंदिराचा विध्वंस करायला सुरुवात केली. हा कोण वानर आहे आणि इतकी तोडफोड, इतका विध्वंस का करतोय असं म्हणून रक्षकांना त्याच्यावर पाठवण्यात आलं. बघता बघता काही क्षणात त्या बलाढ्य हनुमंताने रावणाने पाठवलेल्या अंगरक्षकांचा वध केला. मग मात्र रावण संतापला. त्यांनी आपल्या 80,000 भयंकर राक्षसांना हनुमंताला पकडायला पाठवलं. हनुमानाने तिथे अक्षरशः धुमाकूळ घातला. ते पाहून रावणाने आपला एक बलाढ्य सैनिक जंबुमाली त्याच्यावर पाठवला. हनुमंताचं आणि त्याचं तुंबळ युद्ध झालं. हनुमंताने जंबुमालीचा वध केला. रावणाच्या 7 मंत्रीपुत्रांचाही वध केला. शंकराचं जसं तांडव तसं अक्षरशः हनुमंताचं त्या अशोक वाटिकेत तांडवच सुरू होतं. अनेकांचा थरकाप उडाला. रावणाचा या सर्वावर विश्वासच बसेना. रावणानं आपला पुत्र अक्ष यालाही पाठवलं. अक्ष आणि हनुमंताचं तुंबळ युद्ध झालं आणि हनुमंतानं अतुल पराक्रम गाजवत त्या अक्षाचा सुद्धा वध केला. रावणाच्या लक्षात आलं की हा वानर सामान्य नाही. त्याने आपल्या सर्व सेनापती, सैनिक, अक्ष या सगळ्यांना मारलं. रावणाने आपला थोरला पुत्र इंद्रजित याला आज्ञा केली की ब्रह्मास्त्र टाक, पाश टाक, त्याला बांधून घे आणि राजसभेमध्ये आण. सुरुवातीला जोरदार युद्ध झालं. मग मात्र इंद्रजिताने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आणि हनुमंताला बंदिस्त केलं. खरं तर हनुमान स्वतःची सुटका करून घेऊ शकला असता, पण साक्षात ब्रह्मास्त्राचा अवमान करायचा नाही आणि रावणाला प्रत्यक्ष पाहण्याची चांगली संधी सोडायची नाही म्हणून त्याने प्रतिकार केला नाही. त्याला राजसभेमध्ये नेण्यात आलं. हनुमान आता रावणासमोर उभा होता. महाबलाढ्य रावणाला त्याने पुन्हा एकदा पाहिलं. त्याचं राजसिंहासन स्फटिकाचं होतं. राजसभा संपूर्ण सोन्याची होती. रावणाने त्याला विचारलं, तू कोण? इकडे कशाला आलायस? तुझा हेतू सांग. हनुमंत हसला. तो म्हणाला, रावणा, इंद्रजिताच्या पाशाला मी आपणहून बांधून घेतलेलं आहे. मला तुझी राजसभा कशी आहे हे पाहायचं होतं. मी सुग्रीवाचा मंत्री आहे.
मी श्रीरामचंद्रांचा दूत आहे. आता काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देऊन ऐक. महाकपट कारस्थान करून तू पतिव्रता सीतामाईला पळवून आणलंस. पापाचं फळ नरक असतं. राजानं नेहमी धर्माचं आचरण करावं. नीती सदाचाराला त्याने कधीच टाकू नये. तुला जर हे ज्ञात नसेल तर तू कसला राजा. रावणाचा अतिशय संताप झाला. या वानराचा इथल्या इथे वध करा असं त्यानं सांगितलं. रावणाचं हे बोलणं ऐकून त्याचा बंधू बिभीषण उभा राहिला आणि म्हणाला, राजा, हनुमंत रामाचा दूत म्हणून आलेला आहे. त्याचा वध करू नकोस. त्याला काही दंड करता येईल का असा विचार करून रावण म्हणाला, वानरांना त्यांचं शेपूट अत्यंत प्रिय असतं. याच्या शेपटीला आग लावा. अशी आज्ञा मिळाल्यानंतर हनुमंताच्या शेपटीला वस्त्र गुंडाळली गेली. तेल ओतलं गेलं आणि त्याला आग लावण्यात आली. ती आग लागल्यानंतर हनुमंताने सियावर रामचंद्र की जय अशी प्रचंड गर्जना करत उड्डाण केलं. ही वार्ता सीतेला समजल्यानंतर सीतेने प्रार्थना केली की मी जर एकपत्नीत्व धारण केलं असेल, माझी भक्ती व्रतवैकल्य यामुळे मी जर काही पुण्य संपादन केलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून हा अग्नी हनुमानाला शीतल भासू दे. आणि खरोखर चमत्कार म्हणजे तो अग्नी शीतल झाला. हनुमंताने उड्डाण केलं आणि रावणालाही पश्चाताप वाटेल इतकी लंका उद्ध्वस्त करून सोडली. लीलया उडोनी गगनात पेटवी लंका हनुमंत. हनुमंताने या घरावरून त्या घरावर अशा उड्या मारत लंका पेटवून दिली. लंकेत जिकडे तिकडे आगीचे ढोंब उसळले. राक्षस ओरडत सैरावैरा धावू लागले. पळापळ सुरू झाली. आरोळ्या आणि किंकाळ्यांनी लंका नगरी अक्षरशः दणाणून गेली. हनुमंताने प्रचंड प्रमाणावर लंका दहन केलं. हनुमंताचा हा पराक्रम पाहून रावण थक्क झाला. राक्षसांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली. अखेरीस हनुमंत सागर किनारी गेला आणि तिथल्या पाण्यात अग्नी शांत केला आणि निघण्यापूर्वी तो पुन्हा एकदा सीतामाईला भेटला. सीतेने त्याला अनेक आशीर्वाद दिले. तिथून निघायची इच्छा होत नसली तरी लवकरात लवकर परतून प्रभू रामचंद्रांना घडलेला वृत्तांत सांगायचा होता म्हणून हनुमंत निघाला. पुन्हा एकदा त्याने प्रचंड रूप धारण केलं आणि लंकेच्या प्रांगणातून त्याने उड्डाण केलं. एवढा पराक्रम करून तो पुन्हा 100 योजन सागर ओलांडून अलीकडच्या तीरावर परतला. नेहमीचं रूप धारण करून तो तिथे उतरल्याबरोबर शेकडो वानर त्याच्या भोवती गोळा झाले आणि काय झालं म्हणून त्याला विचारू लागले. त्याची गर्जना, त्याच्या मुखावरचा आनंद बघूनच सगळ्या वानरांना समजलं की हनुमंताला प्रचंड यश मिळालेलं आहे. मात्र हनुमंतानं अत्यंत विनम्रपणे कोणतीही फुशारकी न मारता देवी दृष्टीस पडली एवढंच त्या सर्वांना सांगितलं. सर्व प्रमुख जमल्यानंतर हनुमंताने घडलेला वृत्तांत सविस्तर सांगितला. सर्व वानर उत्साहाने किष्किंधेच्या दिशेने चालू लागले. उत्साहाच्या भरात मार्ग कापत असताना वाटेत सुग्रीवाचं मधुबन त्यांना लागलं. त्या उद्यानातली मधुर फळं आणि मध यावर ते तुटून पडले. त्यांना आडकाठी करणाऱ्या दधिमुखाला त्यांनी पिटाळून लावलं. दधिमुख रागारागाने सुग्रीवाकडे गेला आणि अंगद आणि इतर सर्व वीरांनी मधुवनात मांडलेला उच्छाद त्याच्या कानी घातला. तेव्हा त्याच्यावर रागावण्याऐवजी सुग्रीव त्याला म्हणाला, त्यांच्या बेताल वागणुकीच्या वर्तनावरून मला असं दिसतंय की ते यशस्वी झाले असणार. मला खात्री आहे की हनुमंताने सीतेला शोधून काढलं असावं, नाहीतर वानर असे अनिर्बंध वागायला धसावणार नाही. सर्व वानरांना वीरांना जे सांगितलं ते हनुमंताने प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलं. देवी दृष्टीस पडली. रामचंद्रांनी सर्व वृत्तांत विचारल्यावर हनुमंताने संक्षेपाने सर्व घटना त्यांच्या कानावर घातली. श्रीरामचंद्र उचंबळून आले. हनुमंताने जानकीच्या मस्तकावरचा तो शिरोमणी आणलेला होता तो प्रभू रामांना दिला. ते पाहून त्यांचे डोळे भरून आले.
हनुमानाच्या असामान्य कर्तबगारीने राम अतिशय प्रसन्न झाले. हनुमानाची स्तुती करत ते म्हणाले की तू जे काही करू शकलास ते इतर कोणीही करू शकलं नसतं. प्रिय हनुमंता, तुला पुरस्कार द्यावा अशा योग्यतेचं माझ्याकडे आत्ता तरी काहीच नाही, पण मी एकच करतो, असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी दास्यभक्ती करणाऱ्या त्या हनुमंताला अतिशय प्रेमानं कवीत घेतलं आणि आलिंगन दिलं. हनुमंताचं जीवन धन्य झालं. हनुमंताच्या या प्रचंड कामगिरीनंतर, त्याला आलिंगन दिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंताजवळ लंकेची अत्यंत बारकाईनं चौकशी केली. हनुमंताने लंकेचं तपशीलवार वर्णन केलं. रामचंद्रांच्या प्रश्नांना त्याने सार्थ उत्तरं दिली. लंकेच्या तटबंदीचं, संरक्षणाचं सविस्तर वर्णन हनुमंतानं केलं. हनुमंतानं सांगितलं की मी जेव्हा लंकेला आग लावली तेव्हा तिथल्या पुलांची, भिंतींची मी हेतुपूर्वक तोडफोड केली. भिंतींचा काही भाग ओरबडून काढला, खंदकांचे मार्ग उद्ध्वस्त केले. वानरांना आत जाता येईल अशी रचना तो अगोदरच करून आलेला होता. रावण पराक्रमी असल्यामुळे या सगळ्याची डागडुजी तो करणार हे निश्चितच होतं, पण पहिली रचना हनुमंताने खिळखिळीत करून टाकलेली होती. सुग्रीवाची ही प्रचंड सेना पलीकडच्या तीरावर कशी नेता येईल याचा विचारविनिमय सुरू झाला. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितलं, नक्षत्र चांगलं आहे, त्याला यश आहे, तुझ्या पराक्रमाला यश आहे.